नमस्कार, मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे. मित्रांनो, ज्यावेळेस नवरा बायकोच्या भांडणामध्ये जेव्हा लहान मुलगा असतो किंवा मुलगी असते आणि तिच्या कस्टडीबाबत जेव्हा प्रश्न निर्माण होतो आणि ज्यावेळेस कोर्टासमोर हा प्रश्न येतो की या मुलाची कस्टडी आईकडे द्यायची का वडिलांकडे द्यायची, त्यावेळेस कोर्ट वेलफेअर ऑफ द चाइल्ड इज द पॅरामाउंट कन्सिडरेशन हे विचारामध्ये घेतलं जातं. कारण दोघंही नॅचरल गार्डियन असतात. कोणाकडे लहान मुलाचं वेलफेअर संगोपन केलं जाईल याचा कोर्ट तुलनात्मक विचार करते. याच अनुषंगाने काल, आज 2 तारीख आहे, काल 1/5 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठाचे 3 न्यायमूर्ती, एक विक्रमनाथ जस्टिस, दुसरे जस्टिस संजय करोल आणि जस्टिस संदीप मेहता यांच्या खंडपीठाने केरळ हायकोर्टाने जो निकाल दिला होता, जी मुलगी होती 8 वर्षाची, तिचा जो ताबा महिन्यातून 15 दिवस हा वडिलांकडे ठेवण्याचा जो आदेश पारित केला होता, तो सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून त्या मुलीचा पूर्ण ताबा वडिलांकडे देण्याबाबतचा हुकूम करून खालचा निर्णय रद्द केला. त्या केसच्या जर फॅक्ट्स बघितल्या तर ते जे वडील होते ते नोकरी निमित्ताने, व्यवसाय निमित्ताने सिंगापूर येथे जात होते. 15 दिवस ते त्यांचं मूळ गाव जे केरळ आहे, तिरुवनंतपुरम येथे ते एका रेंटेड प्रिमायसेस मध्ये राहत होते. आणि ज्यावेळेस ते केरळमध्ये तिरुवनंतपुरम ज्या गावी येत होते, त्यावेळेस ते मुलीला जे काही अन्न देत होते ते रेस्टॉरंट मधून देत होते. आणि ते अन्न म्हणजे काय तर बर्गर, पिझ्झा, मॅगी किंवा फास्ट फूड किंवा अन्य पदार्थ ते तिला देत होते. आणि ज्यावेळेस ही गोष्ट कोर्टाच्या लक्षात आली की तिला जे अन्न मिळतं आहे, आपलं जे घरचं अन्न ते पौष्टिक अन्न असतं, ते पौष्टिक अन्न न मिळता हे तिला अशा प्रकारचं अन्न तिला दिलं जातं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने असा विचार केला, हे अन्न घरचं पौष्टिक नसल्यामुळे तिच्या हेल्थवरती यामुळे परिणाम होऊ शकतो. इवन कोर्टाने अदरवाईज असं म्हटलं की इवन अदरवाईज हे अन्न सर्वसामान्यांना सुद्धा रोजच्या रोज खाणं हे सुद्धा प्रकृतीला हानिकारक आहे. ही तर मुलगी लहान आहे, त्यांनी हा दृष्टिकोन विचारात घेतला. दुसरा दृष्टिकोन त्यांनी असा विचारात घेतला की या मुलीचा जो लहान भाऊ आहे, वय वर्ष 3, तो आईकडे असतो. आणि आईकडे असल्यामुळे बहिणीला त्या लहान भावाचं जे प्रेम आहे किंवा जी कंपनी आहे, ती कंपनी साहजिकच तिला मिळत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तींनी पुढे असंही म्हटलं की त्यात असातला भाग नाही की वडिलांचं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे, राहणीमान आहे, हे चांगल्या प्रकारचं आहे, याच्याबद्दल काही कुठल्या प्रकारचा वाद नाही. वडील सुद्धा तिची चांगल्या प्रकारे काळजी घेतात, परंतु जे अन्न दिलं जातं ते पौष्टिक नाही. आणि दुसरी गोष्ट तिने अशी विचारात घेतली की ती दिवसभर त्या वडिलांच्या कंपनीमध्ये असते, त्यामुळे तिला जे इमोशनल सिक्युरिटी आणि जे फॅमिली सराउंडिंग आहे हे काही तिला मिळत नाही. आणि दुसरं त्याने असं विचार घेतला, त्यांचा महत्वाचा पॉइंट असा होता, द लॅक ऑफ इमोशनल अँड सोशल सपोर्ट वॉज अन ॲडिशनल फॅक्टर वेविंग अगेन्स्ट द फादर. म्हणजे केवळ तुम्ही तिला चांगले कपडे घेतले किंवा असं अन्न चांगलं म्हणजे टाळलं, दॅट इज नॉट द ओनली क्रायटेरिया. शेवटी त्याने असं विचार घेतलं की लहान वयामध्ये
हे जे मन असतं, हे जे बालमन असतं, याच्यावरती चांगला इम्पॅक्ट होणं, चांगला परिणाम होणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा सर्वोच्च न्यायालयाने तुलनात्मक विचार करून केरळ हायकोर्टाने जो निर्णय दिला होता की त्या मुलीला महिन्यातून अल्टरनेटिव्ह 15 दिवस वडिलांकडे ठेवण्याचा, तो रद्द केला आणि मुलीचा जो ताबा आहे हा पूर्णपणे आईकडे देण्याचा हुकूम पारित केला. थोडक्यात काय तर वेलफेअर ऑफ द चाइल्ड म्हणजे लहान मुलांचं कल्याण, त्यांचं भवितव्य हे त्याच्यामध्ये अत्यंत विचारामध्ये घेतलं जातं की लहान मुलगा हा कुठे सेफ राहील. कदाचित असंही होऊ शकतं वडिलांकडे पण ते राहू शकतं सेफ काही काही परिस्थितीमध्ये, पण इट डिपेंडिंग अपॉन द फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्सेस ऑफ द ईच केस. ते प्रत्येक केसवरती अवलंबून असं काही नाही. नो डाऊट मदर इज द नॅचरल गार्डियन, पण काही काही वेळा असं असतं की आई वडिलांमध्ये वडील सुद्धा चांगल्या प्रकारची काळजी घेऊ शकतात. काही घटना अशा घडलेल्या आहेत की असं काही नाही की ओनली मदर, काही ठिकाणी वडीलही काळजी घेऊ शकतात, परंतु त्या प्रत्येक वेळी त्या फॅक्ट्सवर अवलंबून असतं. मित्रांनो, तुर्तास इथे थांबतो. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.